कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे. कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं हे वक्तव्य केलं जातं. मी ते नाराज आहेत असं मी त्यांच्या तोंडून काही आत्तापर्यंत ऐकलेलं नाही, परंतु मीडियामध्ये कोणीतरी हेतुपुरस्कर अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या, अशा पद्धतीची चर्चा घडवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भरारी झालेली आहे त्याला कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचा हा एक कार्यक्रम विरोधकांच्या माध्यमातून चाललेला आहे. ते नाराज असतील तर त्यांनी बोलून दाखवावं काय नाराज आहेत. आता परवा गुवाहाटीला गेले, त्याच्या आधी ते कोलकात्याला गेले, एकत्र विमानात गेले, अनेक बैठका झाल्या, अनेक निर्णय झाले. त्या अनेक निर्णयांमध्ये सगळ्या या नेत्यांचा सहभाग होता आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जर का असेल तर नाराज राहण्याचं काही कारणच नाही. पत्रामध्ये त्यांचं डेजिग्नेशन नसल्यामुळे कुठेतरी दुसऱ्यांदा घटना होते जेव्हा पत्रामध्ये डेजिग्नेशन नसतं आणि त्याच्यामुळे मग पक्ष चर्चेमध्ये. हे बघा, एक सांगतो की एखाद्या व्यक्तीला जर का काम सांगितलं असेल, त्याच्याकडनं चुकून त्याच्यामध्ये राहिलं असेल तर याच्या बाबतीत स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी ट्विट केलेलं आहे. याच्यामध्ये जर का त्यांना बदल करायचा असेल तर नक्की ते करतील. एकूणच रोहित पवार म्हणता आहेत की देवेंद्र फडणवीसांनी लिहून द्यावं की राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्ही फोडणार नाही, आणि फडणवीसांनी आधी अनेक आश्वासनं दिलेली होती. ते पुन्हा म्हणतील की आम्ही त्यांना फोडलं नाही तर तेच आमच्याकडे आले. ते राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही म्हणजे त्यांच्या पक्षाचे फोडणार नाही असं त्यांना लिहून पाहिजे. आणि मग हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांच्या पक्षाचे जर का फोडत असतील तर ते त्यांना ते लिहून घेण्याचा किंवा मागण्याचा तो अधिकार आहे. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते एकत्र बसून बघावं. आमच्या पक्षामध्ये असा कोणताच प्रयत्न सुद्धा नाही आणि करण्याची आवश्यकता नाही.